नमस्कार, मी रुशाल यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन पाहायला मिळतंय। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे। जनसन्मान यात्रेसाठी अजितदादांची संपूर्ण टीम ही गुलाबी जॅकेटमध्ये पाहायला मिळतेय। अजितदादांच्या यात्रेसाठीची बस सुद्धा ही गुलाबी रंगाची असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अजित पवार गटाचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते या सन्मान यात्रेमध्ये उपस्थित आहेत आणि दिंडोरीमधून या यात्रेला सुरुवात होतीये। तर दुसरीकडे दृश्य आपण पाहताय, ज्या बसमधून ही यात्रा सुरू झालेली आहे ती बस पूर्णपणे गुलाबी रंगाची करण्यात आलेली आहे आणि हीच बस पुढचे 24 दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात सरकारी योजनांची माहिती जी आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यासाठी खास करून या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजितदादांच्या यात्रेसाठीची बस सुद्धा गुलाबी रंगामध्ये पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अजित पवार गटाची ज्या ठिकाणी सभा होते किंवा आणखीन काही वेगळे कार्यक्रम असतात तर त्या ठिकाणी गुलाबी रंगाचा समावेश हा आवर्जून असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि आता ज्यावेळेला अजित पवार गटाची ही जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे तर या यात्रेवर सुद्धा गुलाबी रंगाची छटा पाहायला मिळते।